हाय, मी नीलम. नवीन वर्षाच्या सर्वांना सुंदर शुभेच्छा. सर्वांना अगदी सुंदर मस्त भरभराटीची जावो. आणि आमच्याकडूनही आम्ही नवीन देणार आहोत आणि त्यालाही तुम्ही भरभरून प्रेम द्याल याची खात्री आहे. आणि म्हणूनच आजपासून आपण एक नवीन चालू करत आहोत की ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, मज्जा येईल. तर कल्पना कुलकर्णी या मुंबईच्या आहेत आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं रोजनिशीच म्हणता येईल अशा पद्धतीचे अतिशय देखणे विचार लिहिलेले आहेत. मोरपिसे. आणि त्याचं अभिवाचन मात्र मी करणार नाही आहे बरं का. तर आपल्या मंजुळावाला जातील आपली अमिता दंडके, तिला तर तुम्ही ओळखताच ना, तर ती त्याचं अभिवाचन करणार आहे. आणि आपल्याला त्यातील रोज एक भाग येईल आणि ही मेजवानी आपल्याला आता मिळणार आहे. तर ती तुम्ही नक्की एन्जॉय करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा अँड एन्जॉय. नमस्कार. बोलकी पुस्तकातील सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि सगळ्यांनाच माझा नमस्कार. मी अमिता दंडगे, ओळखलंच असेल. तर आज आपण परत एक नवीन पुस्तक वाचायला घेतोय. पुस्तक असं म्हणता येणार नाही, एक रोजनिशी म्हटलं तरी चालेल. तर या ज्या सौ कल्पना चंद्रकांत कुलकर्णी म्हणून आहेत, ह्यांनी एक रोजच्या जीवनातला आपल्याला आपल्यासारखंच वाटणारं असा दिवस लिहून ठेवलाय. तर खूप छान लिहिलंय त्यांनी. त्या BPTमध्ये म्हणजे मुंबई पोर्ट प्राधिकरणमध्ये होत्या. 38 वर्ष त्यांनी जॉब केला स्टेनोग्राफर म्हणून. पण त्याच्याबरोबर लिहायची हौस त्यांनी आपल्या परीनं पूर्ण केली आणि त्याचं आता मोरपिसे म्हणून एक पुस्तक त्यांनी काढले. तर ते आपण रोज एक गोष्ट असं वाचूया. बघा आवडतंय का, आणि प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे द्या. तर वाचूया मोरपिसे. मोरपीस प्रस्तावना. आपण परमात्म्याकडून मिळालेल्या आयुष्यात जीवनाचे अनेक रंग आपल्याला मिळालेल्या अनुभवातून अनुभवत असतो. माझ्या सासूबाई सौ कल्पना चंद्रकांत कुलकर्णी यांनी काही अनुभवावर तसेच विविध विषयांवर लेख लिहून ते आपल्यासमोर मांडण्याचा मयूरपंखी प्रयत्न केलेला आहे. मोरपीस जसे विविध रंगी असते तसेच विविध विषयांना स्पर्श करत त्यांनी हे लेख लिहिले आहेत. जवळजवळ प्रत्येक लेख आपल्याला अंतर्मुख करून जातो. वाचताना काही घटनांमध्ये आपण स्वतःला पाहतो, बोध घेतो. हे लिखाण बोधप्रद आहे, पण काही शिकवण्याचा अभिनिवेश त्यात नाही. सहज सुचेल ते लिहिलं, पण हे सहज सुचलेलं खूप विशेष आहे. इथे प्रत्येक रंगाचे विशिष्ट वर्णन करणे जरी अशक्यप्राय दिसत असले तरी या लेखातील काही रूपक आपल्या मनात खोल रुतून आपल्याला नवी उमेद आणि मनाला उभारी देण्याचा मयूरपंखी प्रयत्न करत राहतात. अभिजित विनायक तळेकर. ऐकूया मोरपिसे ऋणनिर्देश. दिसा माझे काहीतरी लिहावे या समर्थ रामदास स्वामींच्या उक्तीप्रमाणे मध्यंतरी मी रोज काही ना काही लिहित असे. जसे जसे लिहित गेले तसे तसे विषय सुचतही गेले. मग एक दिवस मनात विचार आला, या लेखांना पुस्तक रूप द्यावे. हा विचार मी आमचे जावई श्री अभिजित व श्री आशिष यांच्याजवळ बोलून दाखवला. त्यांनाही ही गोष्ट पटली आणि श्री आशिष यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि पूर्णत्वासही नेली आणि त्यासाठी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मला माझे पती श्री चंद्रकांत यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. जावई श्री अभिजित यांनी तत्परतेने प्रस्तावना लिहिली. मोठ्या वहिनी प्रतिभा कुलकर्णी व नणंदबाई वंदना कुलकर्णी यांनी नेहमी शाबासकीची थाप दिली, कौतुक केले.
थोरले जावई श्री मनोज देशपांडे यांनी अतिशय समर्पक शब्दात 4 शब्द लिहिले आणि प्रोत्साहन दिले आणि मी भरून पावले. बहीण सौ सुनंदा, भाऊ श्री श्याम यांनी त्यांच्या ताईला नेहमीच प्रेरणादायी पाठिंबा दिला. भाची सौ प्रणाली आचार्य हिनेही पुस्तकाबद्दल नेमक्या आणि चपकल शब्दात आपला अभिप्राय मांडला आहे. मुली सौ संपदा व सौ स्वरूपा यांनी कायमच मला मोलाची साथ दिली. सर्व आपलीच माणसे, यांचे आभार काय आणि कसे मानणार. त्यांच्या ऋणात राहणेच मी पसंत करते. सर्वांना कृतज्ञतेचा नमस्कार मात्र करते. सौ कल्पना चंद्रकांत कुलकर्णी.